देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील वाखारी येथील एका महिलेने आपल्या 7 व 3 वर्षाच्या 2 मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती. वाखारी तालुका देवळा येथे मनीषा जयेश वाघ या विवाहित महिलेने आपल्या 2 मुली सिद्धी जयेश वाघ वय वर्ष 7 तसेच खुशी जयेश वाघ वय वर्ष 3 यांच्यासह घराजवळील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केलं. रात्री उशिराने या तिघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या मृत्यूला सासरकडील मंडळी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका माहेरच्या मंडळींनी घेतल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी विवाहितेचा पती, सासू सासरे, दीर आणि नणंदेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सायंकाळी वाखारी येथील स्मशानभूमीत या तिघींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मयत मनीषा हिला 2ही मुली झाल्याने तसेच माहेरून वेळोवेळी पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादी भास्कर वाळुबा जाधव, राजदेरवाडी, तालुका चांदवड यांनी केलाय. त्यांच्या फिर्यादीवरून पती जयेश वाघ, सासरा रमेश वाघ, सासू सुनंदा वाघ, दीर विकी वाघ, चिंचबारी वाखारी रोड तसेच ननंद सविता बच्चाव यांच्या विरुद्ध देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पतीसह 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करत आहेत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे सह माधव खाबिया, नाशिक ग्रामीण.